ऑनलाईन फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली। असाच एक धक्कादायक ऑनलाईन फ्रॉड समोर आला असून एका तरुणानं आयुष्यभराची कमाई या ऑनलाईन गेममध्ये उडवून टाकली। कोथरूड इथल्या 30 वर्षांच्या तरुणानं ऑनलाईन गेमिंगच्या नादात तब्बल 39,77,000 रुपये गमावलेत। क्रिकेटर्स आणि बड्या उद्योजकांचे डीप फेक व्हिडिओ तयार करत जास्त पैशांचं आमिष या तरुणाला दाखवण्यात आलं आणि त्यानंतर या तरुणाला एव्हिएटर गेम खेळण्यास भाग पाडण्यात आलं। याला बळी पडत या तरुणानं 39 लाख रुपये गमावलेत। आपली फसवणूक झाल्याचं कळताच या तरुणानं सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे। कृपया करून अशा भूलभुलैया किंवा अशा प्रकारच्या ह्याला बळी पडू नका। हे पूर्ण तुमची फसवणूक करण्यासाठीच हे लोक त्या ठिकाणी बसलेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विविध UPI ॲड्रेसवर तर बिलकुल पाठवू नका। प्रथमतः खात्री करा ते कोणाचा आहे UPI ॲड्रेस किंवा खरंच आहे का, त्यानंतर पुढचं तुम्ही हे करा। परंतु ओव्हरऑल ह्या असे गेम खेळणे किंवा एव्हिएटर गेम खेळणे किंवा ॲपल गेमिंग ॲपवर ते पैसे उधळणे तुम्हाला खूप महागात पडू शकतं किंवा याच्यामध्ये खूप मोठा लॉस होऊ शकतो। तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिलात असेल, भाऊला 39 लाख रुपयाचा फसवणूक झालेली। मग तो आता पोलीस स्टेशनला गेलाय, तक्रार नोंदवली। मग काय त्याचे पैसे लगेच भेटणार आहे का? भावांनो, ऑनलाईन गेमच्या नादी लागू नका। कुठलीही गेम असो, ती ॲव्हिएटर फेव्हिटर कुठलीही गेम असो, तुम्हाला कोणतीच गेम पैसे देणार नाही। जर गेममधून पैसे आले असते तर हे लोक कशाला कामाला गेले असते। मी सुद्धा घरीच राहून पैसे कमवतो ना ऑनलाईन गेम खेळू। अरे तुम्हाला अजून बुद्धी आहे ना का? ऑनलाईन गेम खेळू राहिले तुम्ही। तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे भावांनो, कुठलीच गेम पैसे देत नाही, ते थोडेफार पैसे देतात तुम्हाला लालच येण्यासाठी, म्हणजे तुम्ही अजून गेम खेळावा आणि तुमच्या संग असे फ्रॉड होतच राहतील जोपर्यंत तुम्ही ऑनलाईन गेमच्या नादात लागणार नाही। मागच एक प्रकरण, एक कुटुंब संपलं ऑनलाईन गेमच्या नादात, आठवतंय का? असं होतच राहील। कृपया करून कोणी ऑनलाईन गेमच्या नादात लागू नका। बस, धन्यवाद।